2 दिवसापूर्वी शिवसेना पक्षाचे नगरसेवक आणि उपशहर प्रमुख यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. मी 2 दिवस या गुन्ह्याची पूर्णपणे चौकशी करतो माझ्या पद्धतीने. मोहन उगलेंशी मी 2 वेळा बोललो. त्यांनी शब्देवर ते सांगितलेलं की त्या महिलेला मी ओळखत नाही, मी कधी भेटलो पण नाही आणि मी कधी आयुष्यात बोललो पण नाही. आणि असं असतानासुद्धा ती जी महिला आहे, ती महिला ते काय तिथे मंदिर वगैरे बांधायचं वगैरे असं काय भाग आहे, त्याला ते त्याची कल्पना नाही. तरी पण त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे. आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा कुठलीही शनिशा कमीत कमी एक नगरसेवक आहे, पदाधिकारी आहे, त्याला फोन करून शनिशा करणं गरजेचं होतं की तुमच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे अशी अशी. तो कुठे फरार नव्हता, कुठे बाहेर नव्हता किंवा कुठला तो पाकिटमार नाही, त्यामुळे तुम्ही विचारू शकत होता. पण तसं न करता ती महिला गेली आणि इमिजिएट त्यांनी जो गुन्हा दाखल केलेला आहे विनयभंगाचा, हे कुठेतरी आमच्या पक्षाची बदनामी करण्यासाठी केलेलं षडयंत्र वाटतं. त्यामुळे माझी मागणी अशी आहे की ह्या प्रकरणाचं सत्य बाहेर यायला पाहिजे. म्हणून ती जी महिला आहे त्या महिलेची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. ती जी जागा तिने अडवलेली त्या जागेची चौकशी व्हायला पाहिजे. या सर्वभोवती आम्हाला वेगळाच कुठला तरी संदर्भ येतो, वास येतो. त्यामुळे माझी विनंती आहे, मोहन उगले जर दोषी असेल तर त्यालासुद्धा शिक्षा व्हायला पाहिजे. पण तो जर दोषी नसेल आणि खोटं कोणी करत असेल तर त्या महिलेची कसून चौकशी व्हायला पाहिजे आणि खोटा गुन्हा दाखल केला म्हणून तिच्यावरती कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि त्या संदर्भाचे पत्र मी उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, CP साहेब, आपले DCP साहेब यांना देणार आहे. नाही, त्यांचा अंतर्गत काय वाद असेल तो भाग वेगळा आहे, बरोबर आहे. पण त्यांनी खरोखर केलं आहे का नाही केलं आहे हा प्रश्न आहे ना. आम्हाला त्याच्यावरती हे करायचं आहे की ती जी महिला आहे जिला त्यांनी बघितली नाही, तर मग विनयभंग झाला कसा काय? विनयभंग करताना कमीत कमी ती महिला तर समोर पाहिजे किंवा तिच्यावरती फोनवर बोललेलं आहेत का, ते कुठल्या पद्धतीने विनयभंग झालेला आहे तिची पण चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. एकतर्फी आता पोलीस प्रशासनाने एकतर्फी गुन्हा दाखल केला आहे ना, आता आमची मागणी आहे तर त्या महिलेला पण ताब्यात घेऊन तिची पण चौकशी करावी आणि सत्य काय आहे ते बाहेर आणावं.